Hello, good morning friends. Today we are going to learn tense, spell formulas. बघा, आपल्याला या टेन्सचे 12 प्रकार आहेत. हे तुम्हाला माहित आहे का? नाही आहे, परंतु मित्रांनो त्याचं स्ट्रक्चर काय? व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ टेन्स? बघा, आणि प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला कोणता काळ आहे हे आपल्याला समजणं फार मोठं आहे. म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी मी अशी भरपूर अशी माहिती आज आणलेली तुमच्यासाठी. जर तुम्ही ही माहिती सर्व संपूर्ण व्हिडिओ बघितला तर 100% तुमचं एकही वाक्य चुकणार नाही. नाहीतर उगाच काय पण असं बोलायचं नसतं. मित्रांनो मी तुम्हाला 100% गॅरंटी सांगतो की तुम्ही जर हे टेन्सचे फॉर्म्युले लक्षात ठेवले, बघा वाटत काय करा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि वहीवरती लिहून घ्या आणि त्याचं अनुकरण करा. म्हणजे काय होईल की तुमचं एकही वाक्य चुकणार नाही. 100% गॅरंटी देतो मी तुम्हाला. मित्रांनो बघा, या ठिकाणी टाइम. आता टेन्स म्हणजे काय, प्रेझेंट म्हणजे काय, तर या ठिकाणी पहा प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर असं मी या ठिकाणी 3 लिहिले पहा. प्रेझेंट म्हणजे काय रे, वर्तमान काळ. पास्ट म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. पण या प्रत्येकाचे 4 प्रकार पहा. प्रेझेंट 4 प्रकार आहेत पहा. सिंपल प्रेझेंट टेन्स, नंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्यू प्रेझेंट टेन्स. म्हणजे एकाचे 4 प्रकार. आणि त्या प्रकारामध्ये आपल्याला वाक्य कसं करायचं सर त्याचं स्ट्रक्चर काय? व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स? मित्रांनो हे शिकत असताना आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जी एक माहिती लिहून घेतो ती माहिती आपल्या वहीवरती असली पाहिजे. लिहून घेतल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत तर इंग्लिश गुरु आळले सर सांगत राहतात, तुम्ही ऐकता सोडून. असं नाही. असं जर केलं मित्रांनो तर आपलं यश भेटणार नाही. मित्रांनो इथं बघा, आता हे पहा सिंपलचे पहा, सिंपलचे 3 प्रकार, कंटिन्यूचे 3. म्हणजे पहा प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. पहा प्रेझेंट, पास्ट, फ्युचर अथवा प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. पहा म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स अथवा सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याचा फॉर्म्युला काय मित्रांनो हे लक्षात येतं. एक आपण घेऊया. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ जो आहे का त्याचा आपण स्ट्रक्चर. व्हॉट इज स्ट्रक्चर? बघा, स्ट्रक्चर आपण जर बरोबर लिहून नाही घेतलं मित्रांनो तर आपलं वाक्य चुकत आहे. ट्रान्सलेशन करतो ना आपण ट्रान्सलेशन, तर त्यावेळेस चुकते कसं माझं? त्या ठिकाणी आपण क्रियापदाचा कोणता फॉर्म घ्यावा? आता मित्रांनो वर्ब म्हणजे काय, तर क्रियापद. सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे, सब्जेक्ट म्हणजे करता, बरोबर आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. पण वर्बचा V1 V5 व्हॉट इज दिस सर? हे काय लिहिले तुम्ही की V1 म्हणजे काय? V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, तिसरं, चौथं, पाचवं, असे 5 प्रकार. उदाहरण सांग तुम्हाला, ईट. ईट हे काय रे? ईट म्हणजे खाणे. पण हे आहे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे ईट. आणि दुसरं रूप काय मग सर? एट. तिसरं इटन. चौथं इटिंग आणि 5वं इट्स. अशा प्रकारचे 5 प्रकार, प्रत्येक क्रियापदाचे आपल्याला त्याचे 5 फॉर्म आहेत ते आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी याच्यामध्ये 5 सब्जेक्ट घेतला, नंतर V1, नंतर नाही V1 किंवा V5. आता तुम्हाला मी क्रियापदाचे 5 प्रकार सांगितले. प्रत्येक क्रियापदाला 5 असतात. पण नंतर घ्यायचे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? व्हॉट इज ऑब्जेक्ट? ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. पहा नंतर आता मित्रांनो इथे मी लिहिले पहा, तो, ते, तात. म्हणजे खातो, खाते किंवा खातात असं जर या ठिकाणी एखाद्या शब्दामध्ये येत असेल तर ते आपल्याला समजून घ्यायचं की सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. या ठिकाणी मुद्दाम लिहून दिले. हे तुम्हाला वाक्य जर ओळखायचं असेल मित्रांनो ही ट्रिक लक्षात ठेवा. इट इज न्यू ट्रिक्स फॉर यू. अंडरस्टँड? यस. पहा हे तुमच्यासाठी तो, ते, तात असेल तर त्या ठिकाणी ते सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य. आता सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय? काय म्हणता? बरोबर आहे, साधा भूतकाळ. बघा इथं त्या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर काय लिहून घ्या पटकन. सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. हे झालं आपला त्याचं स्ट्रक्चर. त्याला काय पाहिजे? केला, केली, केले, खाल्ला, खाल्ली, खाले. आता सांगितलं ना. मग आता V2 काय येईल आपलं? एट गेली आहे का नाही. सब्जेक्ट प्लस V2 घ्यायचं, नंतर ऑब्जेक्ट. आता तिसरं पहा, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय? साध्या भविष्य काळामध्ये सब्जेक्ट घ्या प्लस विल किंवा शॅल घ्या प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. त्याला नार. आता मी करणार, खाणार, खेळणार किंवा
खाईल, खेळल, असं म्हणजे नार किंवा येईल जर शेवटी आलं त्या शब्दाच्या तर समजा की आपल्याला हे वाक्य आहे. नंतर आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स अथवा त्यामध्ये काय यायचं सब्जेक्ट प्लस एम इज आर यापैकी एक येईल. आय एम असं येईल, आय एम अ टीचर असं, प्लस व्हर्बचा चौथा फॉर्म. आता सर व्हर्बचा चौथा फॉर्म कोणता हो? आता सांगितलं मी बघा, इट पहिला फॉर्म, दुसरा, तिसरा काय येईल इटन आणि चौथा इटिंग. व्हेरी गुड. इटिंग म्हणजे पहा इथं आपल्याला चौथा फॉर्म घ्यायचा कुठे ते इटिंग म्हणजे आयएनजी त्या ठिकाणी लागेल. म्हणजे एखादी क्रिया सुरू असते तेव्हा आपण त्याला त्या शब्दाला व्हर्बला आयएनजी लागलेला असते. प्लस ऑब्जेक्ट म्हणजे काय तर आहे, मी खात आहे. बरोबर. इटिंग म्हणजे खात आहे, मी खेळत आहे. तर आपल्याला त्या वाक्यामध्ये शेवटी त आलं, खात आहे असं आलं तर आपल्याला त्या ठिकाणी हे वाक्य समजून घ्यायचं आहे. पुढे पहा परफेक्ट नाही प्रेझेंट कंटिन्यू. आता हे पास्ट कंटिन्यू घेत आहे, म्हणजे प्रेझेंट घेतला ते पास्ट. बघा त्या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला सब्जेक्ट प्लस वाज किंवा वेर प्लस क्रियापदाचा चौथा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट म्हणजे त होतो, मी खात होतो, मी खेळत होतो. त आलं की समजा त्या क्रियापदा पुढे त आलं की समजून घ्यायचं की ते हे वाक्य आहे. नंतर फ्युचरचं काही मित्रांनो, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शॅल प्लस बी प्लस V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे त असेल, मी खात असेल, मी गात असेल, मी खेळत असेल, शेवटी त असेल, त आलं शेवटी तर आपण समजून घ्यायचं की ते आहे म्हणून वाक्य. आता पहा हे काय परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आता पहा इथं काय मित्रांनो लक्षात ठेवा, लक्ष द्या इकडे सब्जेक्ट प्लस हॅव प्लस हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी पहा लेले आहे, मी केलेले आहे. पहा मी आता लिहिलेले आहे म्हणजे काय बघा ते इथं लक्ष द्या. पुढे बघा डॉग्स आर बार्किंग बिहाइंड माय हाऊस. ठीक लक्ष देऊ नका. बघा नंतर आहे आता परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये काय येईल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. इथं काय लेले होते, मी केलेले होते, मी खाल्लेले होते, लेले होते असं आलं की आपण त्या ठिकाणी समजून घ्यायचं हे वाक्य तिथलं आहे प्रेझेंट म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स. आता फ्युचर सर आता हे काय आणलंय फ्युचर परफेक्ट टेन्स. याला काय येतो आपण सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शॅल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे लेले असेल, मी खाल्लेले असेल, हे कोण असं त्या ठिकाणी आपण त्या वाक्य समजून घ्यायचं आहे. आता दाव पहा परफेक्ट कंटिन्यू कसं असते परफेक्ट पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. पहा पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स कसं असते पहा बरं सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज किंवा हॅज प्लस बीन प्लस V4. आता V4 तुम्हाला सांगितलं मी आताच कसं असतं प्लस ऑब्जेक्ट म्हणजे आलेलो आहे, मी खात आलेलो आहे, मी खेळत आलेलो आहे असं वाक्य असेल तर आपण हे समजून घ्यायचं आहे. नंतर पहा पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स हे कसं आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे हे झालं स्ट्रक्चर. ते म्हणजे आलेलो होतो, मी खेळत आलेलो होतो, बघा मी गात आलेलो होतो म्हणजे पहा समजून घ्या. नंतर आता फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स म्हणजे काय येईल सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शॅल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे त आलेले असेल, मी खात आलेले असेल म्हणजे त आलेले असेल तर हे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो असं आपल्याला हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण मित्रांनो प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर या ठिकाणी आपण सर्वांचे 4 प्रकार बघितले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.